स्वागत आहे मित्रांनो तुमचं स्टडी कल्चर या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत पेपर 1 मधला युनिट 8मध्ये माहिती संप्रेषण तंत्रज्ञानमधील काही IMP MCQ आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत, ते पण पूर्ण स्पष्टीकरणासह. तर हा व्हिडिओ पूर्ण स्किप न करता तुम्ही बघणार तरच तुम्हाला लक्षात येईल. तर चला जास्त वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. ऑप्शन 1 आहे फर्स्ट क्वेश्चन आहे बघा. संदेश पाठविताना काही सांकेतिक शब्द व खुणा वापरून संदेश पाठवणाऱ्याला म्हणतात. तर बघा ऑप्शन दिलेले आहे आपल्याला. ऑप्शन ए आहे एन्कोडिंग, ऑप्शन बी आहे मोडेम, ऑप्शन सी आहे फोल्डिंग, ऑप्शन डी आहे डिकोडिंग. त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण सगळ्या ऑप्शनचे अर्थ जाणून घेणार आहोत आणि तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका, तर माझ्या एक्सप्लेनेशनमध्येच तुमच्या ह्या क्वेश्चनचं आन्सर आहे, तर तुम्ही नीट ऐका. तर आता बघूया एन्कोडिंग म्हणजे काय. त्याची आपण थोडक्यात व्याख्या सांगू शकतो. कार्यक्षम ट्रान्समिशन किंवा स्टोरेजसाठी माहिती किंवा डेटा एका विशिष्ट स्वरूपात रूपांतर करण्याची जी प्रक्रिया असते ना, त्याला आपण एन्कोडिंग म्हणतो. जसं की आपण उदाहरण देऊ शकतो, ASCII किंवा युनिकोड मूल्यांमध्ये बघा मजकूर रूपांतर करणे आणि जे स्टोरेजसाठी व्हिडिओ फाईल्स कॉम्प्रेस करणे, सुरक्षित प्रसारणासाठी डेटा एन्क्रिप्ट करणे, हे कोणाचं कार्य आहे? एन्कोडिंगचं. ठीक आहे. तसंच आपण बघूया ऑप्शन बी मॉडेम. आता मॉडेमचं बघा, तर मॉडेम हे काय आहे? हे एक संगणकीय उपकरण आहे. मॉडेम हे संगणकाला राउटर किंवा स्विच सारख्या दुसऱ्या एखाद्या उपकरणाला आंतरजालाशी जोडण्यास काय करते? मदत करते. तर ह्याच्यामध्ये बघा मॉडेम हा शब्द कोणत्या शब्दापासून तयार झालेला आहे तर आपण हे जाणून घेऊया. बघा, मॉड्युलेटर आणि डिमॉड्युलेटर. तर मॉड्युलेटर आणि डिमॉड्युलेटर, हे मॉड्युलेटरमधला मॉड स्टार्टिंगचा आणि बघा मॉड्युलेटर आणि डिमॉड्युलेटर. तर ह्याच्यामध्ये बघा मॉड्युलेटरमधला MO आणि डिमॉड्युलेटरमधला DEM ह्या शब्दापासून काय मॉडेम हा शब्द बनलेला आहे. लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही हे इतकं लक्षात ठेवू शकतात, कारण खूप इझी असं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया फोल्डिंग. तर फोल्डिंग हे फंक्शनल प्रोग्रॅमिंगमध्ये फोल्ड, ज्याला कमी करणे, जमा करणे, एकत्रित करणे, संकुचित करणे, इंजेक्ट करणे असे म्हणतात. हे फोल्डिंगचे कार्य आहे. आणि डिकोडिंग म्हणजे काय? तर हे बघा, एन्कोड केलेला जो डेटा असतो ना, तो परत मूळ स्वरूपात रूपांतर करण्याची जी क्रिया असते त्यालाच काय म्हणतात? डिकोडिंग. याच्याच ऑपोजिट काय आहे? एन्कोडिंग आहे, बरोबर. आणि एन्कोडिंगच्या ऑपोजिट काय? डिकोडिंग. तर बघा डिकोडिंग काय आहे? त्यांनी काय सांगितलं आहे? एन्कोड केलेला जो डेटा असतो त्याला रिटर्न, त्याचं जे मूळ स्वरूप असतं ओरिजिनल, त्याच्यामध्ये आणण्याची जी क्रिया असते त्यालाच आपण डिकोडिंग म्हणतो. आणि आपल्याला क्वेश्चन काय विचारलं आहे? संदेश पाठवताना काही सांकेतिक शब्द व खुणा वापरून संदेश पाठविणाऱ्याला काय म्हणतात? तर आपलं आन्सर तर डिकोडिंग तर नाही आहे, फोल्डिंगसुद्धा नाही आहे, मॉडेम तर आहेच नाही, तर काय आहे? एन्कोडिंग. अशा प्रकारे आपलं आन्सर आहे ऑप्शन ए एन्कोडिंग. नेक्स्ट बघूया. संदेश मिळाल्यानंतर त्यातील सांकेतिक शब्द व खुणांचा अर्थ लावून संदेश ग्रहण करणे म्हणजे होय. तर आत्ता जसं आपण बघितलं, आता काय विचारलं त्यांनी? संदेश मिळाल्यानंतर सांकेतिक शब्द व खूण किंवा खुणांचा अर्थ लावून संदेश ग्रहण करणे म्हणजे काय? याला काय म्हणतात? त्यांनी असं विचारलेलं आहे. ठीक आहे. जसं की आता तुम्हाला पहिल्या क्वेश्चनमध्ये सांगितलं तसंच त्याचे ऑपोजिट आहे. तर आता बघा ऑप्शन ए एन्कोडिंग आहे, ऑप्शन बी आहे कोडिंग, ऑप्शन सी आहे डिकोडिंग, ऑप्शन डी आहे फोल्डिंग. त्याचा आन्सर आहे ऑप्शन सी डिकोडिंग. नेक्स्ट, संदेश ग्रहण करणाऱ्या व्यक्तीकडून मिळालेल्या प्रतिसादास
काय म्हणतात असं त्यांनी सांगितलं. ऑप्शन ए आहे संदेशिता, ऑप्शन बी आहे प्रतिपुष्टी, सी आहे गृहीता, ऑप्शन डी आहे रिस्पॉन्डर. त्याच्यामध्ये आपला आन्सर आहे ऑप्शन बी प्रतिपुष्टी. नेक्स्ट बघूया. डॅश डॅश या दळणवळण पद्धतीमध्ये माहिती दोन्ही दिशांना पाठविता येते, पण एकाच वेळी एकाच दिशेकडे माहिती पाठविता येते. तर बघा ह्याच्यामध्ये बघा काय दिलं आहे. हाफ डुप्लेक्स, ऑप्शन बी आहे सिप्लेक्स, ऑप्शन सी आहे कॉप्लेक्स, ऑप्शन डी आहे फुल डुप्लेक्स. त्याच्यामध्ये बघा ह्याचे अर्थ आधी माहीत असणं आवश्यक आहे. आता हाफ डुप्लेक्स म्हणजे काय, तर ह्याचा आपण सांगू शकतो सोप्या शब्दामध्ये. पहिले बघूया हाफ डुप्लेक्स. ठीक आहे. या मोडमध्ये काय होतं माहिती आहे का, प्रेक्षक जो डेटा पाठवू शकतो आणि डेटा एकाच वेळी प्राप्त करू शकतो आणि हा दुतर्फा दिशात्मक संप्रेषणाचा प्रकार आहे. कशाचा प्रकार आहे? दिशात्मक संप्रेषणाचा प्रकार आहे. लक्षात ठेवा हाफ डुप्लेक्स. तर बघा, परंतु एकाच वेळी फक्त एकच मर्यादित आहे, बरोबर. आणि या ट्रान्समिशनचे आपण उदाहरण जसं सांगू शकतो वॉकी टॉकी, जिथे संदेश एकाच वेळी पण दोन्ही दिशांना पाठविला जातो, बरोबर. तर ह्याच्यामध्येच आपलं आन्सर आहे ऑप्शन ए हाफ डुप्लेक्स. तसंच आपण सिप्लेक्ससुद्धा बघून घेऊया. तर सिप्लेक्समध्ये बघा काय आहे. सिप्लेक्समध्ये हा एक काय दिशात्मक संवाद आहे, बरोबर. सिम्प्लेक्स मोडमध्ये प्रेक्षक डेटा पाठवू शकतो, परंतु प्रेक्षक डेटा प्राप्त करू शकत नाही. म्हणजे सिप्लेक्समध्ये काय होतं, डेटा पाठवू तर शकतो पण तो डेटा प्राप्त करू शकत नाही. जसं की आपण उदाहरण सांगू शकतो ह्याच्यामध्ये कीबोर्ड. सिप्लेक्समध्ये आहे कीबोर्ड, मॉनिटर, हे याचे उदाहरणं आहेत. ठीक आहे. आता आपण कॉप्लेक्ससुद्धा तसंच आहे. आणि फुल डुप्लेक्स बघा. फुल डुप्लेक्समध्ये काय येतं बघा, या मोडमध्ये प्रेक्षक डेटा पाठवू शकतो आणि एकाच वेळी डेटा प्राप्त करू शकतो. फुल डुप्लेक्स येतं. मग आपलं आन्सर बघा काय आहे. या डॅशच्या दळणवळण पद्धतीमध्ये माहिती दोन्ही दिशेनं पाठवता येते, पण एकाच वेळी एका दिशेकडे माहिती पाठवता येते. तर ऑप्शन ए हाफ डुप्लेक्स हे आपलं आन्सर आहे. नेक्स्ट, एका कंपनीच्या विविध एका कंपनीच्या विविध खोल्यांमधील संगणक जोडण्याचा वापर करतात. ऑप्शन ए आहे मॅन, ऑप्शन बी आहे व्हॅन, ऑप्शन सी आहे लॅन, ऑप्शन डी आहे पॅन. त्याच्यामध्ये बघा काय आन्सर होऊ शकतं आपलं. सगळ्यात आधी मॅन, व्हॅन, लॅन, पॅन ह्याचे आपल्याला माहिती पाहिजे तर हे काय आहे. ठीक आहे. तर त्यासाठी बघा सगळ्यात प्रथम बघूया आपण मॅन बघूया. सगळ्यात आधी आपण मॅन बघूया. ठीक आहे. आता मॅन म्हणजे काय, मॅनमध्ये येतं मॅन विचारले आणि मॅनचा विस्तार काय आहे, पूर्ण फुल फॉर्म मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क, हे मॅनचा फुल फॉर्म आहे, बरोबर. आता हे मॅन कुठे हे होतं मॅनचा यूज, तर बघा एका शहरातील वेगवेगळ्या भागातील संगणक एकमेकांना जोडण्यासाठी कशाचा वापर करतात, मॅनचा वापर करतात. समजलं. तसंच आपण व्हॅनचं बघूया. तर आता व्हॅनचं बघूया. व्हॅन काय, आता व्हॅनचा फुल फॉर्म माहिती असणं गरजेचं आहे. तर आहे वाईड एरिया नेटवर्क. तर व्हॅनमध्ये वेगवेगळ्या शहरातील, राज्यातील किंवा देशातील संगणक
एकमेकांना जोडण्यासाठी कशाचा यूज करतात? व्हॅनचा करतात. आणि मी जे बोलते ना डेफिनेशन ते तुम्ही लिहून घ्या, म्हणजे हे शॉर्ट नोट्समध्ये सुद्धा तुम्ही ॲड करू शकता आणि एक्झामला जाण्याअगोदर एकदा जरी वाचलं आणि तर तुम्हाला लक्षात येईल आणि तसं तुम्ही क्वेश्चन टायटल करू शकता. तर बघा, जगातील अनेक संगणकाचे एकमेकात जोडलेले महाजाल म्हणजे इंटरनेट आहे, बरोबर? तर इंटरनेटमुळे संपूर्ण जगात संपर्क साधणे सहज झाले. जसं की एका छोट्याशा गावातसुद्धा, खेड्यातसुद्धा प्रत्यक्ष संपर्क साधता येतो. त्याचप्रमाणे संपूर्ण जगाशी संपर्क साधणे शक्य झाले. म्हणून जगाचे रूपांतर एका वैश्विक खेड्यामध्ये झाले. वैश्विक खेडा म्हणजे ग्लोबल विलेजमध्ये झालेले आहे. इंटरनेटला नेटवर्क्स असेही म्हणतात. तसंच आपण बघूया आता लॅनचं. लॅनचा फुल फॉर्म आधी बघूया. काय आहे? लोकल एरिया नेटवर्क आहे. तर एका ठिकाणाचे विविध संगणक एकमेकांना जोडण्यासाठी कशाचा वापर करतात? लॅनचा वापर करतात, बरोबर? मग आता बघा काय क्वेश्चन आहे, एका कंपनीच्या विविध खोल्यांमधील संगणक जोडण्याचा वापर करतात. तर काय येईल आपलं आन्सर? बोला. तुम्ही मनातल्या मनात आन्सर आहे ना रेडी करून टाकायचं. ऑप्शन सी लॅन. चला नेक्स्ट बघूया. डॅशमध्ये प्रकाशाच्या साहाय्याने संदेश वहन होते. त्याच्यामध्ये ऑप्शन ए आहे काचतंतू तंत्रज्ञान, ऑप्शन बी आहे इंटरनेट, ऑप्शन सी आहे दूरसंचार, ऑप्शन डी आहे दूरचित्रवाणी. तर ह्याच्यामध्ये बघा आपलं आन्सर आहे ऑप्शन ए काचतंतू तंत्रज्ञान. सॉरी. नेक्स्ट. आता बघा, इंटरनेटला जोडल्यानंतर या प्रमुख वेबसाईटद्वारे विविध विषयाच्या वेबसाईटकडे जाण्याचा मार्ग सापडतो. तर ह्यांनी आपल्याला आन्सर दिले आहे, ऑप्शन दिले आहेत टायटल, पोर्टल, स्क्रीन, वेब इन्फॉर्मेशन. तर ह्याच्यामध्ये बघा आपलं आन्सर आहे ऑप्शन बी पोर्टल. नेक्स्ट. आता बघा, CSSचे पूर्ण रूप विचारले आणि हा डिसेंबर 2014च्या नेटमध्ये हा क्वेश्चन रिपीट झाला होता. आता काय बोलले? CSS ह्याचं पूर्ण फुल फॉर्म विचारलेला आहे. तर ह्याच्यामध्ये बघा CSSचे आपल्याला काय काय दिलेलं आहे. ऑप्शन ए आहे कॅस्केडिंग स्टाईल शीट्स, ऑप्शन बी आहे कलेक्टिंग स्टाईल शीट, ऑप्शन सी आहे कॉम्परेटिव्ह स्टाईल शीट अँड ऑप्शन डी आहे कॉम्प्रेसिव्ह स्टाईल शीट्स. त्याच्यामध्ये आपला आन्सर आहे कॅस्केडिंग स्टाईल शीट्स. तर ह्याच्यामध्ये बघा ह्याचा यूज कसा होतो. इट इज यूज फॉर स्टाईल, लेआउट, वेब पेजेस, एक्झाम्पल फॉन्ट, कलर, साईज, स्पेसिंग ऑफ युअर कंटेंट, स्प्लिट इट इंटू मल्टिपल कॉलम और ॲड ॲनिमेशन्स. ह्यासाठी कॅस्केडिंग स्टाईल शीट्सचा वापर होतो. चला आपण नेक्स्ट बघूया. डॅशची परिभाषा प्रक्रिया न केलेल्या माहितीच्या संदर्भात वापरतात. ऑप्शन ए आहे डेटा, ऑप्शन बी आहे प्रोसेसिंग, ऑप्शन सी आहे स्टॅटिस्टिक, ऑप्शन डी आहे इन्फॉर्मेशन. त्याच्यामध्ये बघा आपलं आन्सर आहे ऑप्शन सी स्टॅटिस्टिक्स. नेक्स्ट बघूया. खूप सोपं आहे हा. तर एका शहरातील विविध नागरिकांची माहिती गोळा करणे म्हणजे डॅश. ऑप्शन ए आहे इन्फॉर्मेशन, ऑप्शन बी आहे स्टॅटिस्टिक, ऑप्शन सी आहे प्रोसेसिंग, ऑप्शन डी आहे डेटा. तर ह्याच्यामध्ये बघा आपलं आन्सर आहे ऑप्शन डी डेटा. डेटाच गोळा करतो ना आपण, नागरिकांची माहिती गोळा करता येतं. आता हे बघा, वर्गातील विद्यार्थ्यास मिळालेली टक्केवारी म्हणजे डॅशचे होय. तर ऑप्शन ए आहे इन्फॉर्मेशन, ऑप्शन बी आहे डेटा, ऑप्शन सी आहे प्रोसेसिंग, ऑप्शन डी आहे स्टॅटिस्टिक. ह्याच्यामध्ये सोपं आहे. वर्गामधील विद्यार्थ्यास मिळालेली टक्केवारी म्हणजे काय आहे? इन्फॉर्मेशन मिळाली आहे. चला नेक्स्ट. खूप दूरच्या अंतरावरील संगणकाचा वापर इंटरनेटच्या सहाय्याने करणे म्हणजे डॅश. ऑप्शन ए आहे ईमेल, ऑप्शन बी आहे ऑनलाईन ट्रेडिंग, ऑप्शन सी आहे टेलनेट, ऑप्शन डी आहे ट्रान्समिशन. तर ह्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन सी टेलनेट. आता बघा टेलनेट काय आहे? टेलनेट हा एक काय आहे? टेलनेट हा एक प्रोटोकॉल आहे. तर ह्याच्यामध्ये बघा
जो तुम्हाला TCP IP नेटवर्क रिमोट कॉम्प्युटरशी कनेक्ट करून देतो, असा हा टेलनेट आहे. चला नेक्स्ट बघूया. इंटरनेटवरून संदेश पाठवताना मूळ संदेशाचे सांकेतिक भाषेत रूपांतर करण्याची प्रक्रिया. त्याच्यामध्ये बघा, ऑप्शन ए आहे डिक्रिप्शन, ऑप्शन बी आहे एन्क्रिप्शन, ऑप्शन सी आहे सबस्क्रिप्शन, ऑप्शन डी आहे ट्रान्समिशन. तर ह्याच्यामध्ये बघा आपलं आन्सर काय आहे, हे बघा ह्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन बी एन्क्रिप्शन. आता नेक्स्ट बघूया. दुसऱ्याच्या वेबसाईटमध्ये अनधिकृतपणे शिरून तेथील माहिती काढणे, यामध्ये इतर माहिती टाकणे इत्यादी करणाऱ्यांना म्हटले जाते. काय म्हणतात? ऑप्शन ए आहे क्रॅकर, ऑप्शन बी आहे रोबर्स, ऑप्शन सी आहे क्रिमिनल, ऑप्शन डी आहे थीफ. तर ह्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन ए क्रॅकर्स. तर ह्याच्यामध्ये बघा क्रॅकर हे काय आहे, क्रॅकर हा कालबाह्य संस्था आहे ज्याने संगणक प्रणालीमध्ये घुसखोरी केली आहे. संगणक प्रोग्राममधील पासवर्ड परवाने बायपास केले आहे, त्यांना काय म्हणतात? क्रॅकर्स. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. लॅन म्हणजे डॅश होय. बृहत जाळे, मेट्रो जाळे, स्थानिक जाळे, वरील सर्वत्र. आपलं आन्सर आहे ऑप्शन सी स्थानिक जाळे. तर लॅन म्हणजे काय आहे? स्थानिक जाळे आहे. जसं लॅनची आपण तर सांगितलं होतं की एका ठिकाणचे विविध संगणक एकमेकांना जोडण्याचा लॅनचा वापर करतात, बरोबर. म्हणून लॅन काय? स्थानिक जाळे आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण की न्यू व्हिडिओ टाकेल तर त्याची नोटिफिकेशन डायरेक्ट तुम्हाला जाईल आणि तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ मिळून हेल्प होईल. आणि हे MCQ खूप हेल्पफुल आहेत. 100% तुमच्या एक्झाममध्ये याचा फायदा होईल. त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्हाला एक नॉलेज मिळून जाईल की कशाप्रकारे क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे, थँक्यू.